हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू द सपना होमस्कूल यूट्यूब चॅनल. स्टोरीज ऑन स्ट्रिंग्स म्हणजे दोऱ्यांवरील गोष्टी. स्टोरीज म्हणजे गोष्टी, स्ट्रिंग्स म्हणजे दोरे. इथे वॉर्मअप दिलाय. सिट इन अ सर्कल. तुम्ही गोलात बसायचंय. बॉल पास करायचा आहे. पास अ बॉल अराउंड वाईल द म्युझिक प्लेज. संगीत लागेल आणि बॉल पास करायचा आहे, एकमेकांना द्यायचा आहे. वेन द म्युझिक स्टॉप्स, जेव्हा संगीत वाजायचं थांबेल, द लर्नर होल्डिंग द बॉल मस्ट स्पीक एनी फनी डायलॉग. ज्याने बॉल पकडलाय त्याने काहीतरी गंमतशीर वाक्य बोलायचंय किंवा एखादं संभाषण करायचंय. ॲज इफ द पपेट इज टॉकिंग. जसं काय तो पपेटच बोलतो या अर्थाने. ओके, हा खेळ तुम्ही खेळायचा आहे. बी आहे रीड अँड अंडरस्टँड. आता तुम्ही वाचायचे आणि समजून घ्यायचे. इंडिया इज अ लँड ऑफ कलरफुल अँड एक्साइटिंग पपेट ट्रॅडिशन्स. भारतामध्ये पपेट ट्रॅडिशन्स खूप वर्षांपासून आहेत. तुम्ही जर राजस्थानी कठपुतल्यांचा खेळ कधी बघितला असेल तुम्हाला माहिती असेल. तर भारत हा कसा आहे, रंगबिरंगी, कलरफुल म्हणजे रंगबिरंगी आणि मनोरंजक कठपुतळींचा परंपरांचा देश आहे. फाउंड इन एव्हरी कॉर्नर ऑफ कंट्री. आपल्या देशाच्या सर्व भागांमध्ये, जसं नॉर्थ उत्तरेला, साऊथ दक्षिणेला, ईस्ट पूर्वेला, वेस्ट पश्चिमेला, सगळीकडे तुम्हाला देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये या परंपरा आढळतात. ईच रिजन हॅज इट्स ओन स्पेशल स्टाईल. प्रत्येक भागामध्ये कठपुतळ्यांची स्वतःची अशी खास शैली आहे आणि या कठपुतळ्या काय करतात, ह्या टेल्स वंडरफुल स्टोरीज आणि त्या एक सुंदर गोष्टी सांगतात. इन द नॉर्थ एस्पेशली राजस्थान. नॉर्थ म्हणजे उत्तरेला, खास करून राजस्थानमध्ये, द ब्राईट अँड डान्सिंग कठपुतली पपेट्स परफॉर्म टेल्स ऑफ ब्रेव किंग्स अँड क्लेवर क्वीन्स. खास करून राजस्थानमध्ये, उत्तर भारतातील, तिथे शूर राजे, ब्रेव किंग्स म्हणजे शूर राजे, आणि क्लेवर क्वीन्स म्हणजे हुशार राण्यांच्या गोष्टी कठपुतलीच्या मार्फत सांगितल्या जातात. पुढे तुम्हाला इथे दिसेल या आकृत्यांच्या माध्यमातून किती सुंदर कठपुतल्या तयार केलेल्या आहे. पुढे आपण बघूयात. द साऊथ स्टेट्स लाईक कर्नाटका. जसं नॉर्थमध्ये राजस्थान आहे तसंच आपल्याला काय दिसतं माहिती का, की साऊथमध्ये, साऊथ म्हणजे दक्षिण भारतामध्ये, साऊथ स्टेट्स लाईक कर्नाटका अँड तमिळनाडू. सो तमिळनाडूमध्ये सुद्धा तुम्हाला या गोष्टी दिसतात. कर्नाटका अँड तमिळनाडू. द फेमस ऑफ बोमाल्टम. बोमाल्टम पपेट्स. दीज पपेट्स आर लार्ज. त्या कशा असतात, मोठ्या असतात, ब्युटिफुली कार्व आणि सुंदर प्रकारे कार्व केलेले असतात, कोरलेले असतात, अँड मेड विथ ग्रेट स्किल ट्रॅडिशनली. तर ह्या ज्या सुंदर कठपुतल्या आहेत त्या आकाराने मोठ्या आहेत, कोरीव आहे आणि मोठ्या कौशल्याने त्या तयार केल्या जातात. ट्रेडिशनली बोमलपट्टम त्या म्हणजे पारंपरिक पद्धतीने मंदिरातील उत्सव, गावातील मेळाव्यामध्ये, रामायण, महाभारत आणि स्थानिक लोककला सांगण्यासाठी बोमलट्टम कठपुतळ्यांचा वापर केला जातो. याचं खास वैशिष्ट्य इथं आपल्याला दिसतं हे बोमलट्टम कठपुतळ्यांचं. तर इथे आपण बघूयात फेस्टिवल, विलेज गॅदरिंग्स, टेल स्टोरीज फ्रॉम रामायणा, महाभारता, लोकल लेजर्स. बिकॉज द पपेट्स कुड मूव देअर हँड्स, हेड्स अँड पण आय व्हेरी स्मूथली. म्हणजे त्या कठपुतळ्या नुसत्या हलत नाही तर त्यांचे हात हलतात, त्यांचे डोळे सुद्धा हलतात. दे वेर यूज टू टीच मॉरल व्हॅल्यूज. म्हणजे लोकांना नैतिक मूल्य शिकवण्यासाठी ह्या कठपुतल्यांचा खास उपयोग केला जायचा. द परफॉर्म्स बिलीव दॅट these puppets brought blessings and joy whenever they were shown. म्हणजे असं म्हटलं जायचं की कलाकारांचा विश्वास होता की जिथे जिथे कठपुतळ्यांचे खेळ सादर केले जातात तिथे त्या आशीर्वाद आणि आनंद घेऊन यायच्या असं मानलं जातं. आता ह्या कठपुतळ्या तुम्हाला दिसतील किती सुंदर प्रकारे तयार केलेले आहे. आपण आता पान नंबर 22 बघूयात. इन आंध्र प्रदेश. आता आंध्र प्रदेशामध्ये, इन आंध्र प्रदेश, द शायनिंग लेदर थोलू बम्मलट्टा puppets create magical shadow pictures on a white screen. म्हणजे या कशा प्रकारच्या होत्या बघा, थोलू बम्मलपट्ट. तर ह्या ज्या पपेट्स आहेत, थोलू बोम्मलट्टा, या पपेट्स क्रिएट मॅजिकल शॅडो. म्हणजे जणू काही या आंध्र प्रदेशातील चांबड्याच्या थोलू बम्मलट्टा कठपुतळ्या
पांढऱ्या पडद्यावर जादुई सावलीचे चित्र तयार करतात. बरं का, त्यांचंही वैशिष्ट्य आहे. ट्रेडिशनली म्हणजे परंपरेनुसार थोलू बंबलट्टा वॉज यूज टू टेल सॅक्रेड स्टोरीज. म्हणजे ह्या ज्या पपेट्स आहेत त्या खास करून पवित्र कथा, विशेषतः कसल्या कथा, एपिसोड्स फ्रॉम रामायणा म्हणजे रामायणामधील प्रसंग सांगण्यासाठी त्यांचा वापर केला जातो. थ्रू द ग्लोईंग शॅडोज. आणि कशाचा उपयोग करून, चमकणाऱ्या सावल्यांचा उपयोग करून या कथा सांगितल्या जातात. दे टॉट पीपल इम्पॉर्टंट लेसन अबाउट गुड बिहेवियर. चांगल्या वर्तवणुकीविषयी या कठपुतळ्या चांगलं वर्तन कसं करायचं, काइंडनेस दयाळूपणा कसा दाखवायचा, ब्रेवरी शौर्य कसं दाखवायचं आणि ट्रूथ सत्य याविषयी महत्त्वाचे धडे त्या शिकवत. द शॅडो पपेट्स वेअर ऑल्सो बिलीव्ड टू प्लीज द विलेज डेटीज. डेटीज म्हणजे काय, देवदेवता. ब्रिंग हार्मनी म्हणजे समाजामध्ये एकोपा निर्माण करायच्या, गावातील देवदेवतांना प्रसन्न करायच्या, असाही तिथे लोकांमध्ये समाजामध्ये विश्वास होता या कठपुतळ्यांविषयी. इथे तुम्हाला दिसेल किती सुंदर प्रकारे बघा चित्र काढली आहे. इन ओडिशा. आता ओडिसामध्ये काय आहे, इन ओडिसा अँड बेंगाल. तुम्ही जर पूर्व भारताकडे बघितलं तर तुम्हाला ओडिसा आणि बंगालमध्ये या लहान कठपुतळ्यांचा मजेदार पद्धतीनं, बेंगाल द टायनी अँड रॉड पपेट्स. आता या रॉड पपेट्स आहेत बरं का, कशा आहेत, रॉड पपेट्स आहेत, टायनी अँड रॉड पपेट्स. स्लाइड, जम्प अँड ट्विस्ट फनी वेज. म्हणजे यांचं वैशिष्ट्य काय, ओडिसा आणि बंगालमधल्या लहान काठीच्या कठपुतळ्या मजेदार पद्धतीने सरकतात, उड्या मारतात आणि वळतात. These wonderful puppets sing, dance, act, and even teach us beautiful stories from India's rich culture. म्हणजे या कठपुतळ्या गातात, नाचतात, अभिनय करतात आणि भारताच्या समृद्ध संस्कृतीतील सुंदर गोष्टी सुद्धा आपल्याला शिकवतात. Watching a puppet show feels like seeing a fairy tale come alive. म्हणजे पपेट्सना बघणं हे जणू काही एखादी परीकथा आपल्या डोळ्यासमोर जिवंत झाली आहे असं वाटणं किंवा असं वाटतं. पपेट्स शोज आर नॉट ओनली इंटरेस्टिंग बट ऑल्सो फुल ऑफ फन अँड सरप्राइजेस. म्हणजे पपेटचे जे हे शोज आहेत ना, हे फक्त मजेशीर नाही आहेत, इंटरेस्टिंग, हे फक्त मजेशीर नाही आहे किंवा मनोरंजक नसतात, तर ते मजा आणि आश्चर्याने भरलेले. मजा म्हणजे फन म्हणजे मजा आणि सरप्राइजेस म्हणजे आश्चर्य. ते मजा आणि आश्चर्याने भरलेले असतात. Sometimes the puppets do silly things and make everyone laugh. म्हणजे या ज्या कठपुतळ्या अशा काही मजेदार वेड्यावाकड्या गोष्टी करतात की सर्वांना हसू येतं. इमॅजिन, कल्पना करा, द टॉक्स नॉनस्टॉप अंटिल इवन अ पपेटियर ॲक्ट्स टायर्ड. त्या कल्पना करा, एखादी कठपुतळी राजाचा मुकुट पुन्हा पुन्हा खाली पाडतीये. त्या इतक्या मजा करायला लागतात ना की तो पपेटियर म्हणजे सादर करणारा सुद्धा दमून जातो. इन सम शोज अ पपेट सडनली स्नीजेस लाऊडली अँड द ऑडियन्स बस्ट इंटू गिगल्स. म्हणजे काही कठपुतळ्या ह्या काय करतात, न थांबता एखाद्या पोपटाची किंवा राजाचा मुकुट खाली पाडतात अशी ऍक्शन करत राहतात. किंवा शेवटी कठपुतळी चालवणारा कलाकार सुद्धा थकल्याचा अभिनय करतो अशा त्या वागतात. किंवा कधी कधी त्या अचानक आछू अशा शिंकल्यासारखा आवाज काढतात आणि प्रेक्षक खळखळून हसू लागतात. गिगल्स म्हणजे खळखळून हसणे. अ नॉटी पपेट may try to escape from stage and the puppeteer quickly pulls the string to catch it. एखादी खोडकर पपेट काय करते माहिती का, स्टेज सोडून पळाल्याची ऍक्टिंग करते आणि तेवढ्यात तो पपेटियर त्यांना पटकन पकडला दोऱ्याच्या साहाय्याने पकडून पळून जाण्यापासून वाचवण्याची कला सादर करतो. म्हणजे हा सगळा खेळच आहे, हा पपेटियरच करत असतो. पण आपल्याला अशा काही प्रकारे दाखवतात की जणू काही आपल्याला वाटतं की अरे खरोखर पपेटियरच लाच मेहनत करावी लागती आणि या कठपुतळ्या पळून जाण्याचा खरा खरा प्रयत्न करतात असं काहीतरी वाटायला लागतं आपल्याला. अ नॉटी पपेट मे ट्राय टू एस्केप. एस्केप म्हणजे पळून जाणं फ्रॉम द स्टेज. सो ही किती गंमतशीर गोष्ट असेल ना, आपण खरं बघायला पाहिजे हे. These funny moments make puppet show exciting because you never know what the puppet will do next. हा शो इतका काही मजेशीर असतो ना की आपल्याला माहित नसतं की पुढच्या वेळी काय घडणार आहे ते. तुम्ही कल्पनाच करू शकत नाही की आत्ता पुढे काय होणार आहे.
That is why puppet forms of India is continue to entertain children and adults alike. म्हणजे लहान मुलांना आणि मोठ्या माणसांना दोघांनाही या कठपुतळ्या काय करतात, त्यांचं मनोरंजन करतायत. कीपिंग आर ओल्ड ट्रेडिशन्स अलाइव्ह इन अ जॉयफुल अँड प्लेफुल वे. आपलं हे जुनं जी परंपरा आहे त्या त्या परंपरेचे जे खेळ आहेत ह्या काय करतायत, हे टिकून ठेवतायत अगदी आनंदी आणि खेळकर नेक्स्ट पेजवरती आहे लेट्स क्रिएट. चला आपण तयार करूया. द मॅजिकल स्टोरीज ऑफ पपेट्स कॅन बी फाउंड इन सिम्पल थिंग्स. तर ह्या मॅजिकल स्टोरीच्या पपेट्स आहेत ना, आपल्याला छोट्या छोट्या गोष्टी दिसू शकतात. लाईक युअर हँड टू. म्हणजे तुम्ही म्हणाल आमच्याकडे काठी नाहीये, आमच्याकडे पपेट तयार करायला लाकूड नाहीये, पण तुम्ही तुमच्या बोटांच्या साह्याने पण हे पपेट तयार करू शकता. मेक टायनी पपेट्स बाय ड्रॉइंग फेसेस ऑन युअर थंब फिंगर्स. तुम्ही तुमच्या बोटांवर, अंगठ्यावर चेहरे तयार करा. स्टेप काय करायची, यूज पेन स्केच पेन टू ड्रॉ अ फेस ऑन युअर थंब ऑन फिंगर्स. काय करायचं, तुम्ही चेहरे तयार करायचे हा स्केच पेनच्या माध्यमातून तुमच्या अंगठ्यावर किंवा बोटांवर. यूज डिफरंट डिझाईन्स, हेअरस्टाईल, ड्रेसिंग, मेकअप, व्हरायटी ऑफ फिंगर पपेट्स. वेगळ्या प्रकारची डिझाईन्स तयार करा आणि वेगळे पपेट्स तयार करा. जसे आई आहे, बाबा आहे, बहीण आहे, भाऊ आहे, असे चेहरे तुम्ही बोटांवर रेखाटू शकता आणि त्या प्रकारे त्यांचे आवाज देऊ शकता. गिव्ह फेवरेट नेम टू युअर पपेट. कळलं, तुम्ही तुमच्या पपेट्सना एक छान नावं द्या. नंतर गिव्ह फेवरेट नेम, मेक पपेट युझिंग आईस्क्रीम स्टिक्स. तुम्ही आईस्क्रीम खाता, आईस्क्रीम स्टिकचा वापर करून सुद्धा तुम्ही पपेट्स तयार करू शकता. विथ ग्लू ऑर रबर बँड्स. आपल्याकडे रबर बँड्स असतात, ग्लू डिंक असतो, स्टिक्स असतात. आईस्क्रीम स्टिक इन द शेप ऑफ व्ही साईन. तर व्ही साईनच्या आईस्क्रीम स्टिक्स घ्यायच्या, मिळतात ते इझिली. क्रिएट शेप ऑफ बॉडी अँड फेस युझिंग पेपर. पेपरचा उपयोग करून शरीराचा आकार द्यायचा. स्टिक दिस शेप्स ऑन द आईस्क्रीम स्टिक्स. यूज पेन, स्केच पेन अँड ड्रॉ फेसेस. पेन स्केच पेनचा वापर करून त्याच्यावर चेहरा काढायचा. क्लॉथ्स ऑफ पपेट, कलर युअर पपेट. पपेट्सना कलर करा. यू कॅन यूज पेन्स, पेन्सिल्स टू ड्रॉ ऑन देम लिटिल बिंदीज टू डेकोरेट युअर पपेट्स. छान बिंदी लावा, टिक्का काढा. अशा प्रकारे तुम्ही पपेट्स छान आकर्षक करू शकता. आता इथं वर्ड बास्केट आहे, एक्साइटिंग, कॉझिंग स्ट्रॉंग फिलिंग ऑफ प्लेजर अँड इंटरेस्ट. असं खूप भारी आपल्याला काहीतरी वाटतं ना, एक्साइटिंग फिलिंग आहे. हे इंग्लिशमधले अर्थ आहे, मराठी अर्थ मी तुम्हाला दिलेले आहे. त्याचा व्हिडिओज करून अपलोड केलेला आहे, नसेल बघितला बघून घ्या. पपेट मॉडेल ऑफ अ पर्सन ऑर अन ॲनिमल दॅट यू कॅन मूव्ह बाय पुलिंग द स्ट्रिंग्स. म्हणजे दोऱ्यांच्या साह्यानं एखादा आकार तुम्ही वर खाली काढता ओढता, त्याला पपेट असं म्हणतात. ट्रॅडिशन्स, अ कस्टम ऑर बिलीफ ऑर अ वे ऑफ डुईंग समथिंग दॅट हॅज कंटिन्यू फ्रॉम पास्ट टू द प्रेझेंट. म्हणजे परंपरा, आपल्या ज्या फार पूर्वीपासून चालत आलेल्या अशा परंपरा, ट्रॅडिशन्स. कार्व म्हणजे कोरणे, कट अ वूड ऑर स्टोन इन ऑर्डर टू मेक अन ऑब्जेक्ट. डेटीज म्हणजे देवता, गॉड्स ऑर गॉडेस. हार्मनी म्हणजे अ स्टेट ऑफ ॲग्रीमेंट ऑर पीसफुल एक्झिस्टन्स टुगेदर. ते एक असं वातावरण, एक असं चांगली समाजामध्ये अशा प्रकारे एकोपा करणे, ऐक्य करणे की ज्याच्यामुळे एक चांगलं वातावरण तयार होईल. सो अशा प्रकारे आपण इथे सगळ्या गोष्टी पाहिल्यात. वर्कशॉपचा व्हिडिओ सुद्धा अपलोड केला आहे, लेसनचा. नसेल बघितला तर बघून घ्या. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तुमचा असा सपोर्ट मिळतो त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.